तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आराध्य दैवत श्री विठ्ठल अर्थात पांडुरंगाने सेवेची संधी दिली आहे असे भावपूर्ण उद्गार काढत आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापक आणि हायटेक नियोजन केल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली। यंदा पावसाळा लांबलेला असून अधिक मासामुळे वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गतवर्षीपेक्षाही अधिक प्रभावी नियोजन करण्यात आले आहे। मानाच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी सहभागी होणार असल्याने त्यांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहांच्या संख्येत 30% वाढ करण्यात आली आहे। वारीसोबत चालत येणाऱ्या भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आल्याचे सीईओ जैन यांनी स्पष्ट केले। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या जर्मन हँगर, मसाज सेंटर, निवारा सुविधा तसेच आरोग्य विभागाच्या तयारीची माहिती दिली। वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार असून आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। गर्दी वाढली तरी गैरसोय होणार नाही हा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला असून लांबलेला पावसाळा आणि अधिक मासामुळे संभाव्य वाढीव गर्दी लक्षात घेऊन सर्व सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। आषाढी वारी यशस्वी, सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी व्यक्त केला। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर। आषाढी वारी संदर्भात सगळी सोयी सुविधा जे जिल्हा परिषद सोलापूरकडे आहे त्याच्या नियोजन त्याप्रमाणे आम्ही बरेच टेंडर ऑलरेडी इश्यू केलेले आहे आणि आता टेंडर प्रोसेस सुरू आहे। त्याच्यामध्ये बरेच सोयी सुविधा आहे, जसा पाणी पुरवठा आहे, आपले स्वच्छतागृह आहे, स्नानगृह आहे, आपले हँगर्स आहे, वॉटरप्रूफ मंडप आहे आणि आपले बरेच फूट मसाजर आहे। अजून इतर औषधीबद्दल पण खूप टेंडर्स केलेले आहे। ते सगळी सोयी सुविधा ऑलरेडी आम्ही नियोजन करत आहोत। पालखी मार्गमध्ये जे आपले विसावेचे, मुक्कामाचे, रिंगणचे जे गाव आहे त्यांना किती अनुदान वाटप करायचे आहे त्यांची मागणीनुसार आणि तिथे जाऊन स्थळ पाहणी करून जे काही त्यांची गरज आहे त्याप्रमाणे पण आम्ही नियोजन केलं। सर, वारीचा पहिलाच तुमचा अनुभव आहे, त्या अनुषंगाने काय शेअरिंग कराल? माझा पहिला अनुभव तर मला असं वाटत आहे अनुभव नाही, संधी आहे जे देवानी मला दिलेली आहे। कारण वारी आपल्या महाराष्ट्राची एवढी पावन जे एक अशी यात्रा आहे आणि मला जे सोयी सुविधा करण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल मी देवाचा खूप खूप आभारी आहे। पाणी सुविधामध्ये आम्ही जे आमचे फीडिंग पॉईंट आहे ते आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे। त्यांची आता 2 वेळी ऑलरेडी टेस्टिंग पण झालेली आहे आणि अजून प्रत्येक आठवडा किंवा 2 आठवड्यामध्ये एकदा आम्ही त्याची टेस्टिंग पण करणार आहोत। आणि जिथे जे आपले टँकर्स आहेत तिथे टँकर्समध्ये जे पाणी येणार आहे ते तोच फीडिंग पॉईंटतून येणार आहे, त्याची टेस्टिंग। आम्ही मेडिकलसाठी आम्ही 2 प्रकल्प चं नियोजन केलेलं आहे। पहिला आहे मेडिसिन ऑन व्हील, म्हणजे एक फार्मसी आम्ही प्रत्येक किंवा जे मोठी आपली पालखी आहे त्यांच्यासोबत आम्ही देणार आहोत, जेणेकरून जे आपले वारकरी आहे त्यांना जे इमर्जन्सीमध्ये जे काही त्यांची गरज असेल त्याप्रमाणे आपण त्यांना औषध। महिला वारकरीसाठी आम्ही प्रॉपरली जे आमचे स्वच्छतागृह आहेत त्याच्यामध्ये आम्ही बायफर्केशन करून ते आयडेंटिफाय डिफरंट वेगळा त्यांची ओळख आम्ही तसं प्लॅनिंग केलेलं आहे। आणि दुसरं स्नानगृहासाठी पण आम्ही तसं नियोजन केलेलं आहे। प्रत्येक जर्मन हँगरमध्ये आम्ही हेड क्लिनिक पण ठेवलेलं आहे आणि अजून आमची महिला पोलीस, महिला व्हॉलंटियर सगळे होणार आहे महिला वारकरी। सर, पिण्यासाठी पाणी ह्या बाटलीमध्ये देणार आहे वारकऱ्यांना का त्यांना सोय केलेली आहे जारमध्ये? टँकर्स पण होणार आहे, काही पाऊच पण देणार आहे, काही बॉटल पण देणार आहे, कारण एवढे वारकरी होणार आहे त्यामुळे आम्ही वेगळा रेनकोट ह्या वर्षी पण आम्ही तसं नियोजन आमची जी NIT आहे त्याच्यामध्ये आपले जे सफाई कर्मचारी त्याच्यासाठी पण आहे आणि वारकरीसाठी पण रेनकोट। सर, टोटल किती अधिकारी कर्मचारी यासाठी कर्तव्यावर आहेत? आता त्याचे नियोजन सुरू आहे, कारण इतर जिल्ह्यातून पण आम्हाला घ्यायचे आहे। एकदा ते खात्री एकदा हे फायनल झाला तर मी तुम्हाला सांगतो। थँक्यू।